पहिली गोष्ट की गृह मंत्रालयाची मागणी शिवसेनेने कधी केली नव्हती ना आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ती मागणी केलेली ना ऑफिशियली आमच्या पक्षाकडून ती मागणी केली गेली। महापरिनिर्वाण दिनी माझं एकच सांगणं आहे की महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातली एकमेव व्यक्ती की ज्याच्या महापरिनिर्वाण दिनी करोडो लोक न सांगता न बोलवता स्वतःहून एकत्र येतात, तिकडे विनम्र अभिवादन करतात। म्हणजेच त्या महापुरुषाचं कार्य किती महान आहे यावरून दिसून येतं। आणि हा देश जो सुरळीत चाललाय तो त्या संविधानाच्या मार्गावरून। त्यामुळे या महापरिनिर्वाण दिनी मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ही शपथ घेतली पाहिजे की या देशाचं जे महत्व आहे ते संविधान जो आहे त्या संविधाना थ्रू आपण हा देश चालला पाहिजे, संविधानाचं रक्षण आपण करायला पाहिजे, संविधानाच्या मार्गाने जायला पाहिजे, अशी शपथ आपण सगळेजण घेऊया आणि महामानवाला आज आपण विनम्र अभिवादन करूया। पहिली गोष्ट की गृह मंत्रालयाची मागणी शिवसेनेने कधी केली नव्हती ना आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ती मागणी केलेली ना ऑफिशियली आमच्या पक्षाकडून ती मागणी केली गेली। त्याच्यामुळे गृह मंत्रालय आम्हाला पाहिजे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी मीडियामध्ये फिरत आहेत आणि आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। त्याच्यामुळे पोर्टफोलिओ बद्दल आम्ही कोणी बोलणं किंवा इतर कोणी बोलणं अधिकृतरित्या नाही होत, कारण याच्यावर अधिकृतरित्या फक्त साहेबच बोलू शकतात। आणि बाकीचे ज्या नेत्यांनी जे भाष्य केलेलं आहे ते प्रत्येकाला मागणी आहे, प्रत्येक जण आपापली मागणी करू शकतो, मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे। त्याच्यामुळे त्यांनी ती मागणी केली आहे, पण अधिकृत जी भूमिका आहे ती एकनाथरावजी शिंदेच घेऊ शकतात आणि तेच त्या बाबतीत बोलतील।